मुमताज महलचा भाऊ आणि औरंगजेबचा मामा दिल्लीवरून लाखोंचं सैन्य घेऊन मराठ्यांचं राज्य जिंकायला येणार होता. पन्हाळगडावर जेव्हा महाराज सिद्धी-जोहरच्या वेढ्यात अडकले होते तेव्हा उत्तरेतून शाहिस्ता खान आपल्या विशाल सेनेसोबत दख्खनेत उतरला होता. म्हणजे आता दक्षिण आणि उत्तर दोन्हीकडून महाराजांची कोंडी करायचा प्रयत्न चालू होता. पण कोण होता हा शाहिस्ता खान? बघूया आजच्या भागात. शाहिस्ता खानचं नाव खरं तर मिर्झा अबू तालिब असं होतं. शाहिस्ता खान हे त्याला बादशाह जहांगीरने दिलेलं एक टायटल होतं. हा नूरजहां बेगम म्हणजे बादशाह जहांगीरची सगळ्यात आवडती बायको तिचा पुतण्या होता आणि जिजासाठी ताजमहल बांधला गेला अशी मुमताज महल तिचा हा सक्का भाऊ आणि औरंगजेबचा मामा. म्हणजे हा फक्त एक मुघल सरदार नसून मुघल राजघराण्यातला एक महत्वाचा व्यक्ती होता. औरंगजेब जेव्हा त्याच्या बाकी भावांशी सिंहासनासाठी लढत होता तेव्हा हा शाहिस्ता खान त्याच्या पूर्ण ताकदीनिशी औरंगजेबच्या बाजूने लढत होता. तो लढायांमध्येही भरपूर अनुभवी होता. 1631 आणि 32 साली तो दख्खनेमध्ये अहमदनगरच्या निजामशाही विरोधात लढायला आला होता. पुढे त्याने शहाजी राजेंविरोधातही काही लढाया लढल्या होत्या. पुढच्या भागात आपण बघूया की शाहिस्ते खानाने दख्खनेत उतरल्यावर काय काय केलं.